तिने अफाट माणसं या व्यक्तिमत्वाने जोडलेली आहेत आणि त्याचाच प्रत्यय या व्यासपीठावर येतोय. अगदी प्रत्येकाने या शुभप्रसंगी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी असो, मित्रपरिवार असो किंवा सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रामधील व्यक्तिमत्व असोत, सर्वांनी त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. सो शो मॅच या ठिकाणी सुरुवात होत आहे. ठाणे 40+ आणि कल्याण डोंबिवली 40+ असा हा सामना, प्रदर्शनीय सामना तुमच्या पुढे. पहिला चेंडू अगदी फुलटॉस चेंडू होता आणि पंच यास इशारा करतायत फलंदाज पायचित झाल्याचा आणि पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पिंपलगार गावचे युवा उद्योगपती ऋतिक सुरेश पाटील आणि विशाल पाटील यांच्याकडूनही साहेबांना शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद ऋतिक पाटील आणि विशाल पाटील. तसेच सचिन पाटील सावाद गावचे सन्मान्य उद्योगपती, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यामार्फतही साहेबांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. माजी सभापती पंकज भोईर यांच्याकडून ऑफर आलेले राम चौधरी, आपण 3 षटकार मारता तर 2000 रुपयांचं पारितोषिक. आपण शुभ सन्मान करूया. स्पेशली आज सावध वर्ण आदरणीय सचिनजी पाटील साहेब उपस्थित झाले आहेत. आपण त्यांचा शुभ सन्मान, माझे सभापती आहेत माझ्या पंचायत समितीचे, साहेबांचा शुभ सन्मान दरम्यान केला जातो. आज शुभ दिवस, कारण आज सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेबांचा 50वा वाढदिवस आणि शुभ सन्मान सध्याच्या घडीला केला जातो. सचिनदादा पाटील साहेब आज उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान दरम्यान केला गेला. फ्रेंडशिप मॅच आपण पाहतोय.
ठाणे 40+ विरुद्ध कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+. या दोन संघांमधील मॅच. ठाणे 40+ संघ कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण 40+ संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. ज्ञानेश्वर मुकादम एक उत्कृष्ट सवाल स्कोरर माझ्यासोबत जोडले जात आहेत. पहिलं षटक आणि दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. हा फटका अगदी बॅकफुटला येऊन फटका खेळलेला आहे. डिपिश पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. थोडासा बॅकफुटला आला होता. सुंदर फटका ड्राईव्हचा फटका खेळला आणि चेंडू सरळ गेला होता तो. क्षेत्ररक्षक धावसंख्या पण फटका खेळलेला चेंडू सरळ जातो मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली 8. 1 बाद 8. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. 4 षटकांची ही निर्धारित मॅच आहे. खरं तरी फ्रेंडशिप मॅच आहे. याला पुन्हा बॅकफुटला येऊन फटका खेळलेला आहे. यावेळेला चेंडू मात्र जाईल डीप कव्हर सीमा पार. 4 धावा चौकार. जागा बघून फटका खेळला होता. थोडासा बॅकफुटला आला आणि जागा बघितली आणि एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका खेळला आणि चेंडू जवळपास निघून गेला. तो डीप कव्हर सीमारेषा पलीकडे. 4 धावा चौकार. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. 12. 1 बाद 12. पहिला बॅटर जो बाद झालेला आहे तो म्हणजे मनोहर 0वर बाद झाला. त्यामध्ये दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते. दर्शनाने खास करून एक चौकाराचं दर्शन घडवलं. हा फुलटॉस चेंडू फटका खेळला. चेंडू सरळ जाते मिडॉन डीप मिडॉन. लॉंगांचा क्षेत्ररक्षक येते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिसफिल्ड होते. धावबाद होईल का? 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती 14. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. आपण जी स्पर्धा पाहतात स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024. आज अंतिम दिवस आहे. यापूर्वीच आपण भिवंडी सिटी इमर्जिंग मेगा फायनल बघितलं. याला पुन्हा एकदा सातत्याने आपण पाहतोय बॅटर जो आहे थोडासा बॅकफुटला फटके खेळतोय. फुटवर्कचा वापर करताना दिसतोय. मोबाईल साठी नेटवर्क आणि चांगला फटका खेळण्यासाठी फुटवर्क असणे फार गरजेचं असतं. अन्यथा तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकणार नाहीये. याला खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू हायवे येत आहे आणि एक सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा सुंदर झेल. राम चौधरी बाद होतोय. आमचे राजेंद्र भोईर साहेब पुन्हा एकदा फ्रेश होऊन मान्यवर कक्षामध्ये येत आहेत. त्यांच्या सोबत सपनाताई अस्मिताताई सुद्धा सोबत आहेत. अस्मिताताई चौधरी या विद्यमान नगरसेविका भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेच्या. यावेळेला मात्र थोडा शफल क्रॉस झाला. फाईन खेळलेला आहे. चेंडू जाईल डी फाईन लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक येतोय. अतिशय कमी वेगात चेंडू हाताळला होता. अगदी शेवटच्या क्षणी उजव्या यष्टीच्या बाहेर आला. चेंडूवर नजर ठेवली. फटक्यामध्ये ताकद नव्हती. त्यामुळे लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक त्याला भरपूर वेळ मिळाला गॅदर करण्यासाठी. चेंडू अडवतोय आणि धावसंख्या झाली 17. 17. 2 बाद 17. पहिला फलंदाज मनोहर बाद झाला होता. त्यानंतर राम चौधरी बाद झाला. खेळतोय तो जितू आणि दर्शन. दर्शन चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. स्विच खेळण्याचा प्रयत्न. हॅलो
हॅलो हॅलो संदेश राईट आर्म चेंडूचा वेग टर्न बघायला मिळाला. क्षणभर थोडी द्विधा मनस्थिती झाली. पवित्रा घेतला आपण बघितलं की चेंडू टर्न आणि बॉन्स दोन्ही बघायला मिळाल्या आणि निधावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली आहे. 17-17. 4 षटकांची निर्धारित मॅच आहे. याला आडव्या बॅटने खेळलेला आहे, स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. विक्रम यस नक्कीच, कारण आज सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब यांचा 50वा वाढदिवस आहे आणि आज खरं तर दुग्ध शर्कराचा योग आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण आजच त्यांची ग्रामपंचायत राहणार सरपंचपदी निवड झाली. आज अंतिम दिवस आहे. कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. विलासपूर राहणार संघाचे ते सर्व आहेत. स्वागत कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आहेत. त्याचबरोबर एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ठाणे तसेच रायगड मधील एक पुरस्कार देऊन त्यांना पुरस्कृत करण्यात आलेला आहे. त्यांचा सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे. उद्योग भूषण हा पुरस्कार देऊन सुद्धा सन्मान करायचा. यावेळेला चेंडू उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर जातोय. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे. 17-17. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही. संदेश हा चेंडू मात्र टर्न होते, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून जातोय. स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे आणि पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या होते 18. याला जवळपास खोदून काढलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. साई झेल घेतोय आणि तिसरा मोहरा टिपला जातोय. 3 फलंदाज बाद होत आहेत. पहिला मनोहर, त्यानंतर राम चौधरी, त्यानंतर मयूर. या स्पर्धेमध्ये खरं तर आमचे सहकारी समालोचक प्रत्येकाने आपला सुमधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामधले कवी व लेखक असे यांचे नामांकित आहे. नेहमीच उत्कृष्ट समालोचक सूत्रसंचालक ज्ञानेश्वर चिकणे यांचा सुद्धा आवाज आपण सातत्याने ऐकला. कॉम्प्युटर सुभाष धुमाळ यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला. सदाबहार कॉमेंटेटर 3-in-1 कॉमेंटेटर अजय घरत यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला. मोहनदादा भोईर यांचा आवाज सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचला. याला मात्र लॉफ्ट केलेला आहे. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग बरोबर झालेला नाही आणि बॅक टू बॅक हा दुसरा धक्का. अठरा धावसंख्येवर 5 फलंदाज बाद झालेले. मला आठवण झाली वर्ल्ड कप 1983 ची. 17वर 5 फलंदाज बाद झाले होते भारताचे आणि त्यानंतर कपिल देव यांनी न भूतो न भविष्यती अशी 175 धावांची खेळी केली. 138 चेंडूमध्ये 175 धावा पटकावल्या. 16 चौकार आणि 6 षटकार लगावले आणि भारताने सामना सुद्धा जिंकला. क्या बात आहे. घनश्याम भोईर मॅन फ्रॉम पिंपलास. प्रत्येक षटकारासाठी त्यांचे सहकारी संदेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचे पारितोषिक आहे. याला टॅप केलेला आहे. चेंडूला पॉइंटला डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि तोपर्यंत संधी मिळते बॅटरला 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली 20. घनश्याम भोईर यांना संधी मिळेल का षटकार लगावण्याची, हा एक महत्वाचा प्रश्न आहे.
याला गोलंदाजाच्या डोक्यावरनं फटका खेळलेला आहे. व्ही शेप मध्ये चेंडू सरळ जाते, गॅप पण जातोय का बघूया. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. लॉंगॉनचा धावबाची शक्यता आहे आणि घनश्याम भोईर धावबाद होतोय. गोल्डन डकचा शिकार झालेला आहे घनश्याम भोईर. प्रल्हाद कालन यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक जर सुनील भोईर यांनी जर ओव्हर हॅट्रिक घेतली तर. पंचांनी सामना थोडासा थांबवायचा आहे 2 मिनिटं. आज ही मॅच पाहण्यासाठी प्रेक्षकांची मांदियाळी आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतात किती मोठ्या प्रमाणात आज प्रेक्षकांची मांदियाळी. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्र परिवार, कित्येक मान्यवर आज या स्पर्धेचे प्रणेते सर्वे सर्वा सन्माननीय प्रतापशेठ पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. मी सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. आपण जी पाहतात स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 ही स्पर्धा. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. पंचांनी सामना सुरू करायचा आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू थोडासा स्लोवर वन बघायला मिळाला. शेवटचे 2 चेंडू आहेत. धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे. 21. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. याला चांगला फटका, लॉंग ऑनला जाईल चेंडू. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये. पंचांचा काय इशारा ते पाहूया. 4 धावा चौकार. चौकार आणि त्यामध्ये धावसंख्येला आकार येतो. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 25. इनिंग मधला हा शेवटचा चेंडू. एखादा मोठा फटका जर लागला तर 30+ एक चांगला आव्हान ठरू शकेल. चेंडूची मागणी करतायत पंच. चेंडूची चौथा हिरवा मानकोली त्या बंदरामावरती काढले. न्यू 40+ मेगा फिनाले टॉस साठी यायचंय. अंतिम षटक आणि अंतिम चेंडू. याला पुन्हा एकदा मात्र मिस टाइम फटका म्हणताय. चेंडू सरळ जातोय तो पॉइंटला. 30 सर्कलच्या आतमध्ये धावबाची शक्यता आहे. दोघांनी धाव घेतलेल्या धाव पूर्ण झाली का. पंचांचा इशारा धावबाद. एकच धावसंख्या झालेली आहे. 26 आणि 27 धावांचं लक्ष. तत्पूर्वी दोन्ही कॅप्टन चौथा हिरवा मानकोली न्यू 40+ त्याच कारण ही जी टीम आहे अर्थातच न्यू 40+ चे विद्यमान अध्यक्ष तसेच मानकोली गावचे माजी सरपंच गणेशदादा केनी यांचा संघ आहे.
आणि दुसरा संघ म्हणजे बंदऱ्या मारुती काल्हेर. हॅलो. यस, दीपकजी म्हात्रे यांचा संघ आहे. विद्यमान उपाध्यक्ष न्यू 40+. बंदऱ्या मारुती काल्हेर संघाला एक सुवर्ण संधी. आपण अंतिम फेरीत पोहोचलेला ट्रॅक शूज पुन्हा एकदा मिळणार आहेत आपणास संतोषजी पाटील यांच्याकडून. दोन्ही कॅप्टननी यायचंय. चला, दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचंय. सन्माननीय सौ ललिताताई प्रताप पाटील, आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचे. आपल्या सोबत काही मान्यवर सपनाताई सुद्धा असतील. सपनाताई भोईर, तसेच अस्मिताताई चौधरी. अस्मिताताई चौधरी, आपण आपल्या शुभास्ते नाणेफेक करायची आहे. ज्या भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. 4 षटकांची मॅच असणार आहे. थँक्यू सो मच डॉक्टर गवळी सर. तर मित्र, आपण व्यासपीठावर आहोत. नक्कीच सपनाताई यांच्या शुभ हस्ते, अस्मिताताई यांच्या शुभ हस्ते आपण ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. चौठायुरा माणकोळी संघाचे कॅप्टन आणि नक्कीच बंदऱ्या मारुती काल्हेर संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस तुम्हाला माहीतच आहे. एका बाजूला विलास स्पोर्ट चषक आणि एका बाजूला स्वागत कंस्ट्रक्शन किंवा विलास स्मृती चषक असं तुम्हाला म्हणायचं. कॉलिंग कोण करेल? येस, माणकोळी संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. स्वागत कंस्ट्रक्शन असं त्यांचं म्हणणं आहे. आणि येस, माणकोळी संघाने टॉस जिंकलेले आहे. निर्णय काय असेल? फील्ड. नक्कीच खूप खूप शुभेच्छा. तर मित्र, टॉस या ठिकाणी जिंकलेले आहे चौठायुरा माणकोळी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेल्या बंदऱ्या मारुती काल्हेर संघाला प्रथम फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा सर्व कडरसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आज खऱ्या अर्थानं आपण मान्यवरांची देखील मांदियाळी पाहिली. या मान्यवरांमधून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती अस्मिता राजेश चौधरी माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माऊलींना विनंती असेल की आपण या स्पर्धेच्या संदर्भात 1-2 शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. या ठिकाणी या स्पर्धेच्या संदर्भात 1-2 शब्दामध्ये मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं जातं. विलास स्मृती 2024. ताई या, वहिनी सपोर्ट नाही हो, एकटं बरं नाही वाटत ना. या ना इकडे, या जरा उभे राहा. मग बरोबर आहे ना. विलास स्मृती 2024. आज इथे जे सामने सुरू आहेत, आज फायनल आहे आणि दुग्ध षटकाराचा योग म्हणजे आज आमचे भाऊ, माझे बंधू प्रतापदादा पाटील यांचा वाढदिवस आणि सोनेपे सुहागा असं म्हणावं तसं त्यांना आज प्रभारी सरपंचाचं पद मिळालं आहे. हे असं सर्व एवढं सगळं सुंदर आणि छान आणि राहणार गावच्या विकासासाठी एक नव्यानं उचललेलं पाऊल, ह्या सर्व गोष्टींचा विचार केला असता त्यांना खूप खूप शुभेच्छा देते पुढच्या वाटचालीसाठी. आणि त्यांच्या आजच्या या वाढदिवसानिमित्त ह्या जो जनसैलाब जो उसळलेला आहे, हा त्यांच्यावरचा जो प्रेमभाव आहे, त्यांनी जे ह्या समाजाला, या सर्व लोकांना जो प्रेमभाव दिलेला आहे आणि त्या प्रेमापोटीच एवढी लोक त्यांना भेटायला येत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत. आणि खरंच त्यांचे व्यक्तिमत्व हे शब्दात मांडण्यासारखं नाही आहे, कारण त्यांनी प्रत्येक समाजातील लोकांना आपल्या जवळ ठेवलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्यासाठी कामंही केली आहेत. आणि म्हणूनच आज त्यांना सरपंच पदावर बघताना आम्हाला खूप खूप अभिमान होत आहे. आम्ही
खरंच त्यांना खूप चांगल्या स्थानी पाहतोय आणि अशीच उंच भरारी त्यांच्या आयुष्यात पुढे पुढे येत राहणार आहे. याच पदावर न थांबता त्यांच्या भविष्यामध्ये आणखीन राजकीय स्तरावर त्यांचं उच्चाटन व्हावं ही एक ईश्वरचरणी प्रार्थना करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या बात आहे माऊली. खऱ्या अर्थानं तुम्ही खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या संदर्भात साहेबांच्या संदर्भात सुरेख आणि सुंदरसं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. ओ टू कॉम्बॉक्स अजय सर. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेनं. बॅक टू बॅक 2 चौकार फलंदाज साई यांच्या बॅटमधून कल्याण डोंबिवली 40+ संघासमोर या फ्रेंडशिप मॅचमध्ये 27 धावांचं फक्त टार्गेट आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑनला. लॉंग ऑनचा खेळाडू भरपूर वाईड उभा होता, मात्र चांगलं क्षेत्रक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. फक्त 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 या आकड्यावर. 4 ओव्हर्समध्ये फक्त 27 धावांचं टार्गेट आणि अतिशय सुंदर सुरुवात साईनं केलेली आहे. आता पिंट्या यांच्याकडे स्ट्राईक आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी करतायत जितू. आतली कडा लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे, मात्र क्विक सिंगल ते पूर्ण केली गेलेली आहे. टिचून मारा करावा लागणार आहे कल्याण डोंबिवली 40+ संघाला. जर पराभूत करायचं असेल तर ठाणे कोपरी 40+ संघाला. एक प्रेक्षणीय लढत आपल्या समोर आहे. यानंतर नवीन 40+ कॅटेगरीमधून फायनल मॅच चौथा हिरवा माणकोली आणि त्यांच्या विरुद्ध बंद्र्या मारुती काल्हेर. ओव्हर पिच बॉटमहँडचा वापर तर केलाय, मात्र फिल्डर तिकडे उपस्थित आहे. यावेळेला साधारण दर्जाचं क्षेत्रक्षण, डिसाल्ट क्षेत्रक्षण. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि विजयाकडेच वाटचाल सुरू केलेली आहे कल्याण डोंबिवली 40+ संघाने असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या बिनबाद 12. दरम्यान वडूनोगर गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि छत्रपती शिवाजी वडूनोगर संघाचे सर्वेसर्वा विद्येश सुदाम पाटील यांच्याकडून सन्माननीय प्रतापजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद विद्येश सुदाम पाटील. आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपले सहकारी मित्र नक्कीच प्रतापदादा पाटील यांच्यासाठी विद्येश पाटील यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद चिकने सर. 18 गेंदों में 15 रनों की मात्र आवश्यकता है और अब गेंदबाजी के लिए आ रहे राम. पावर प्ले का अच्छा फायदा उठाया बल्लेबाजों ने, खासतौर पर साई जिनके बैट से लगातार 2 चौके देखने को मिले. अब फैली हुई फील्ड है, सामने सीधा और फील्डर गेंद के नीचे. शानदार कैच बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब. पहला झटका लगता हुआ कल्याण डोंबिवली 40+ को. विकेट का पतन. तसेच वडपे गावचे सन्माननीय माजी सरपंच उद्योगपती आणि नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय उपाध्यक्ष सुनील पाटील साहेब यांच्याकडून ही साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सुनील पाटीलजी. आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत आहे. नए बल्लेबाज बॉबी आते ही खूबसूरत ऑफ ड्राइव दिखाया उन्होंने. सिंगल लिया है. स्कोर 13 रन. 14 रन और चाहिए और लगातार 3 छक्के यदि बल्लेबाज जड़ते हैं तो उनके लिए 5001 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा सम्माननीय मुरेश्वर भोईर साहब की ओर से. कल्याण डोंबिवली महानगर पालिका के माजी उप महापौर जो कि इस समय मंच पर विराजमान है. 2 की कोशिश यहाँ पर. प्रेशर डाला फील्डर पर और फायदा उठाया आखिरकार बल्लेबाजों ने. 2 रन पूरे होते हुए एक तरफा चल रहा है कहीं ना कहीं ये मैच. गेंदबाजी लाजवाब रही ठाणे कोपरी के विरुद्ध इस फ्रेंडशिप मैच में कल्याण डोंबिवली 40+ टीम की. कोमल भोईर, अवधूत, संदेश, सुनील भोईर सभी ने बढ़िया गेंदबाजी की. फुल टॉस है और इस बार तगड़ा प्रहार. गेंद सीमा रेखा के बाहर. 6 Hey
जबरदस्त बल्लेबाजी का मुजाहरा पेश कर रहे इस समय सलामी बल्लेबाज साई 19 पर पहुंच चुके हैं और जीत के बेहद करीब कल्याण डोंबिवली 40+ टीम। इस बार सामने खेला है, वहां पर है खिलाड़ी लेकिन गेंद कैरी नहीं हुई लॉन्ग ऑफ फील्डर तक। कैच पर जाने का ज्यादा प्रयास भी नहीं हुआ। सिंगल लेते हुए बल्लेबाज, स्कोर बढ़ता हुआ 22 रन 1 विकेट के नुकसान पर। समीर ठाकरे मेरे साथ कमेंट्री बॉक्स में। समीर, अब तो केवल औपचारिकता है शेष इस फ्रेंडशिप मैच में। एक तरफी सामना बघायला मिळाला आहे, वन साइड मॅच राउंड द विकेट। ओ यावेळेला शफल झाला, पुन्हा एकदा लो व फुल टॉस बॉल जबरदस्त पिकअप केला होता, झेल ड्रॉप झाले आणि एक धाव त्या ठिकाणी पळून दरम्यान पूर्ण केली जाते। एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय सामना आहे, कुठेतरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी। टार्गेट तेवढं मोठं नव्हतं, 27 होतं आणि अखेर आता दुसरं षटक इथे संपुष्टात येत आहे। 23 धावा, 12 चेंडू शिल्लक आहेत, फक्त 4 धावा दूर आहे विजयापासून। बहुत ही उम्दा प्रदर्शन इस मुकाबले में कल्याण डोंबिवली 40+ टीम द्वारा। पूरी तरह से दबदबा मैच की शुरुआत से ही। पावर प्ले का जो पहला ओवर था इस मैच का, कोमल भोईर ने सिर्फ 6 रन खर्च किए थे और एक सफलता प्राप्त की थी, और उसके बाद जो दबाव बना उसमें से उबर नहीं पाए ठाणे कोपरी 40+ टीम के बल्लेबाज। चलिए, फ्रेंडशिप मैच है, एंजॉय करते हुए खिलाड़ी, एंजॉय करते हुए दर्शक, और इसके बाद 2 और बड़े मुकाबले, 2 फाइनल्स बाकी है, एक न्यू 40+ का और एक रेगुलर ग्रामीण क्रिकेट का। डॉट बॉल के साथ शुरुआत नए ओवर की। आज बहुत ही बड़ा दिन, माननीय श्री प्रताप पाटिल साहब का जन्मदिन, 50वां जन्मदिन, और बड़े ही धूमधाम से मनाया जा रहा है। गोल्डन जुबली, सुवर्ण महोत्सवी। ओ काय टायमिंग आहे, स्वीट व्हॉइस, आणि सामना या ठिकाणी संपुष्टात आलेला आहे। मॅच जिंकली या षटकाराच्या साहाय्यानं कल्याण डोंबिवली 40+ संघांना अभिनंदन। एक्झिबिशन मॅचचा रिझल्ट आपल्या समोर आलेला आहे। कल्याण डोंबिवली 40+ संघ या ठिकाणी विजयी होतोय, अभिनंदन। हार्ड लक ठाणे कोपरी 40+। आणि या विजयासाठी कल्याण डोंबिवली 40+ संघाला तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे, ते म्हणजेच सन्माननीय मोरेश्वर भोईर साहेबांच्या माध्यमातून। चांगली कामगिरी या फ्रेंडशिप मॅच मध्ये, मित्रता आहे खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवली आणि ठाणे यांच्या दरम्यान। ती मित्रता आपण जोपासली या स्पर्धेच्या माध्यमातून देखील। तसाही खेळ जो कुठलाही असो खेळला जातो, आपल्यामधली मैत्रीची भावना जी आहे ती वाढीस लागावी यासाठी, तोच उद्देश असतो।